पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे असणाऱ्या विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी खरं तर लाखो अनुयायी भीम अनुयायी हे या खरं तर पेरणे फाट्याच्या विजयस्तंभावरती दाखल होत असतात। 1 जानेवारीला खरं तर हा सगळा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात। हा सोहळा मोठ्या उत्साहात यंदाही पार पडताना पाहायला मिळते। पहाटेपासून राज्यभरातून नव्हे तर देशभरातून आलेल्या लाखो भीम अनुयायांनी या विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या खरं तर भूमीवरती केलेली पाहायला मिळते। प्रशासनाकडून देखील जय्यत तयारी आता केलेली आहे। ही सगळी गर्दी तुम्ही पाहताय, ही गर्दी काल रात्रीपासून जी आहे ती या सगळ्या परिसरात होत आहे। याच खरं तर जो शौर्य दिन आहे त्या शौर्य दिनानिमित्त या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे अनुयायी येत असतात। दरवर्षी इतकीच अलोट गर्दी या सगळ्या परिसरात 1 जानेवारीला पाहायला मिळते। खरं तर काल मध्यरात्री 12 वाजता मोठी आतिषबाजी देखील इथं खरं तर विजयस्तंभाच्या परिसरात करण्यात येते आणि तेव्हापासून ही लोक जे आहेत ते मुक्कामी येतात। आता आपण पाहतोय की हा जो विजयस्तंभ आहे ज्याला शौर्य दिनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं तो असंख्य फुलांनी सजवलेला पाहायला मिळतोय। संविधानाची प्रतिकृती या सगळ्या विजयस्तंभाला करण्यात आलेल्या आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र असणारी संविधानाची जी प्रतिकृती आहे, खरं तर अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचं, भारतीय संविधानाचं, आणि त्याची प्रतिकृती यंदा जी आहे ते फुलांनी सजवण्यात आलेला आहे। हा विजयस्तंभ आणि त्याची प्रतिकृती जी आहे ती करण्यात आलेली जी आहे ती पाहायला मिळते। लाखो लोक आता यायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे पोलीस प्रशासनानं देखील तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात केलेला आहे। पुणे शहर पोलीस असेल, पुणे ग्रामीण पोलीस असेल, या दोन्ही पोलीस दलातील 8,000पेक्षा अधिक खरं तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या परिसरात गेले 2 दिवसापासून जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून CCTV सर्व्हेलन्स या सगळ्या परिसरात जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर ही गर्दी लक्षात घेता इतर समस्या या उद्भवू नयेत त्याची देखील पुरेपूर काळजी जिल्हा प्रशासनाकडून जी आहे ती घेतली जाते। त्यासह मंत्री असतील किंवा राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदार, खासदार, अनेक खरं तर लोकनेते जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनी दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणे हे सगळे आलेले आहेत। आपण पाहताय की जेवढ्या संख्येनं पुरुष आहेत तेवढ्याच संख्येनं महिला देखील आहेत, लहान मुलं देखील अभिवादनासाठी येत असतात। दरवर्षी तितकीच अलोट गर्दी या सगळ्या परिसरात होत असते। हे सगळे भीम अनुयायी केवळ राज्यातून नाही तर देशभरातून येत असतात। दादा कुठनं आलाय तू? कुठनं आलाय? मुंबईत आलो। दरवर्षी येतो। बर, काय भावना आहेत आज? भावना ही आहे की सूर्यदेश बघून आमच्या अंगाला एकदम अंगाला काटे वाढतात आणि हे आमच्या पूर्वजाची निशाणी आहे। जे शूरवीर होते, 500 महार शूरवीर, त्यांच्या आम्ही यायला दरवर्षी सुलट करायला येतो। माझं पूर्ण फॅमिली येते। हा, दरवर्षी येतात? दरवर्षी येतो। हे सगळे अनुयायी जे आहेत ते यायला सुरुवात झालेले आहेत। दादा दरवर्षी असता तुम्ही इथे? हा, दरवर्षी काय तयारी आहे, कशी तयारी आहे? तयारी दरवर्षीच असते, चांगली असते तयारी आम्हीच करतो, संघटना। कुठून कुठून लोक येतात दरवर्षी तुम्हाला भेटत? अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात, काय म्हणताय? देशभरातून अनुयायी येतात, देशभरातून येतात। काय भावना असतात तुमच्या आज? काय नेमकं भावना आहे? शौर्य दिन आहे, शौर्य दिन आहे, विजयस्तंभ हा शौर्याचं प्रतीक आहे। इथं येणारे अनुयायी एक ऊर्जा घेऊन जातात नवीन वर्षाची आणि इथं मानवंदना देऊन पुढच्या वाटचालीस ऊर्जा निर्माण करण्याचं काम विजयस्तंभ करतो। नियोजन कसं वाटतं? सरकारकडे काही अपेक्षा आहे अजून सरकारकडनं तुम्हाला? सरकारकडं आम्ही बऱ्याच वर्षापासून मागणी करतोय। आमच्या समितीचे अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून की ज्या सुविधा आहेत ज्या कायमस्वरूपी राहणार आहेत, महिलांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, शौचालयाची व्यवस्था प्रॉपर व्हायला हवी का, आणि जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्य जे असतं पुस्तकांचं त्याचे स्टॉल स्तंभाच्या आजूबाजूलाच हवेत, जेणेकरून दोन्ही बाजू चारी बाजूने येणारे अनुयायी हे त्या तिथे जाऊन घेऊ शकतात। पुस्तकांचे स्टॉल त्या बाजूला असल्यामुळं इकडून येणारे लोक 2 किलोमीटर चालून जाऊ शकत नाही। गर्दीचं नियोजन कसं करताय? या सगळ्या गर्दीचं नियोजन आपल्या सर्वांचं सहकार्य, कार्यकर्त्यांचं मोठं सहकार्य, 1 महिन्यापासून सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। वाघमारे साहेब असतील, सगळे कार्यकर्ते असतील,
ते रात्रंदिवस हे काम करत असतात आणि हा जो शौर्य दिन आहे हा त्या महार बटालियन लोकांसाठी साजरा केलेला आहे आणि आपली नवीन वर्षाची सुरुवात तर आपण पाहतोय आपण की गर्दी जी आहे ती आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. प्रशासनानं या वर्षीचा जो आकडा दिलेला आहे तो जवळपास 9 लाखांपेक्षा अधिक भीम अनुयायी खरं तर इथं येणार आहेत असं प्रशासनाकडून जो एक ऑफिशियली आकडा जाहीर करण्यात आलेला आहे. दरवर्षीच्या संख्येवरती तर 9 ते 9.5 लाख लोक जे आहेत ते या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील असा अंदाज खरं तर बांधण्यात आलेला आहे. प्रशासनाकडून तशी तयारी देखील आता केलेली पाहायला मिळते. मला एक शेवटचा प्रश्न असं विचारायचा आहे तुम्हाला की आता सरकारकडे काही मागण्या आहेत का तुमच्या? सरकारकडे आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आमचा स्तंभ हा कमकुवत होत चाललेला आहे, त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून भविष्यात त्याला कुठली विजा नाही झाली पाहिजे आणि लवकरात लवकर स्तंभाला जे निधी दिलेला आहे, जी घोषणा केलेली तो निधी मिळायला हवा आणि सुधारणा व्हायला हवी. सरकारकडे निधीची मागणी करताय. हा विजयस्तंभ जो आहे तो झिजू नये त्याची व्यवस्थित जी आहे ती निगराणी करता यावी यासाठी हा सगळा मागणी या लोकांची आहे. आणि आपण पाहतोय की आता ही लोक जे आहेत ते पुन्हा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे. 1 जानेवारी हा दिवस खरं तर भीम अनुयायांसाठी महत्वाचा दिवस जो आहे तो मानला जातो, कारण लाखोंच्या संख्येने याच पुणे जिल्ह्यात असणाऱ्या या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या शौर्य दिनी लाखो जण येत आहेत आणि तसा सगळा बंदोबस्त देखील इथं आता करण्यात आलेला पाहायला मिळतोय. आज दिवसभर खरं तर काल रात्रीपासून ही गर्दी सुरू झाली आहे. आज दिवसभर हे सगळे अनुयायी येत असतात आणि आता प्रशासनाकडून देखील या सगळ्या ठिकाणी जी आहे ती तयारी झालेली आहे. अनेक मंत्री यायला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर ही अशीच गर्दी या खरं तर विजयस्तंभाला शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी असणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीम.